प्रकाश मराठी धन्यवाद. आपण आज या पत्रकार परिषदेला उपस्थित आले त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. निवडणूकचं म्हणून मला ती सभा आपल्याबरोबर चर्चा करता आली नाही, प्रेस कॉन्फरन्स घेता आली नाही आणि काल मुंबईला होतो म्हणून आज दिवस ठरलं. मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून या शहराची सर्व जनतेचा मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी परत एकदा भारतीय जनता पक्षावर विश्वास ठेवून आमचे 78 उमेदवार आपण निवडून दिले. 87 पैकी पूर्ण महाराष्ट्रात 1 नंबरचं स्ट्राईक रेट मीरा भाईंदरच्या नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला दिलं. त्याबद्दल त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद करतो. त्याचसोबत आमचे पक्षाचे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी ज्यांनी दिवस रात्र एक केला, 1 महिनाभर ना झोपता त्यांनी काम केलं, लोकांपर्यंत पोहोचायचं काम केलं. त्याचसोबत आमचे शुभचिंतक या शहरामध्ये ज्यांची इच्छा होती की भारतीय जनता पक्षाचं जनाधार यावं त्यांचंही मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि सर्व पत्रकार बंधूंसाठी वेळोवेळी आमच्या बातम्या आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत गेले. अनेक लोकांनी बिनबुडावेचे आरोप आमच्यावर केले, ज्याच्यात काही तथ्य नव्हतं. शेवटी जनतेने त्याला उत्तर दिलं. आम्ही सांगितलं होतं की आमचं मुद्दा विकासाचा आहे, आमचं संकल्प विकासाचा आहे आणि आम्ही येणाऱ्या काळात काय करणार आहोत हे समोर घेऊन जनतेसोबत गेलो. पण काही लोकांनी, काही पक्षांनी, काही नेत्यांनी वारंवार व्यक्तिगत टीका टिप्पणी करून निवडणूक हे 2 व्यक्तीमध्ये दाखवायचा प्रयत्न केला. आणि आम्ही वारंवार बोलतो की निवडणूक हा भारतीय जनता पक्ष लढत आहे आणि भाजपचे उमेदवार लढत आहे, मी लढत नाही. परंतु आमचे इतर नेत्यांना असं वाटत होतं की आता ही आमदारकीची निवडणूक आहे काय, त्या प्रकारे ते भाष्य करत होते. परंतु आम्ही आमचं कॉन्सन्ट्रेशन हा चुकलं नाही. आमचं जो एम होतं की तलाकालापर्यंत जायचं, लोकांपर्यंत पोहोचायचं आणि आपली बाजू मांडायची आणि लोकांनी त्याला प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून मी त्यांचं धन्यवाद करतो. आज सगळ्यांना प्रश्नाची उत्तरं भेटली की कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे. आणि आजच काल मी बघितलं प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपले परिवहन मंत्री महापालिकेत आले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आता या ठिकाणी भ्रष्टाचारावर अंकुश ठेवू. आम्ही तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आणि जनतेने तुम्हाला नकारलाय, आम्हाला नाही. मग तुम्ही काय अंकुश ठेवणार आहे आमच्यावर? आणि ही महापालिका इंडिपेंडेंट बॉडी आहे, स्वतंत्र स्थानिक स्वराज संस्था आहे. याच्यावर कुठल्याही मंत्र्यांचं इंटरव्हेन्शन चालत नाही. हे त्यांना जरा तुम्ही सांगून द्या माझ्या माध्यमातून. त्यांची काय कामं असतील त्या महापौरकडे घेऊन या, त्याचं स्वागत करेल. मंत्री महोदय ह्या शहरामध्ये 26 लाखाचा सुद्धा काम मंजूर करू शकत नाही. 25 लाख यासाठी बोलतोय की ते आयुक्तांचे अधिकार आहे. 26 लाखाचं काम करायचं असेल तरी भारतीय जनता पक्षाकडे त्याला यावं लागेल. ते किती काही मोठे पदावर असले तरी त्यांना हे करता येणार नाही. म्हणून जनतेला कापी ठेवू नका की तुम्ही काय करणार आहे. जनतेने आम्हाला संधी दिली आहे या शहराची सेवा करण्याची, नक्कीच आम्ही सेवा करणार. मी आपल्याला खाली एवढीच विनंती करणार मंत्री महोदयाला, खरं आपल्याला काय करायचं असेल तर खरं आम्हाला ठाण्याला जायला अजूनही 2 तास 3 तास लागतात. तुम्ही तुमचा मतदारसंघातला रस्ता करा. आज जे पोर्ट टॅक्सी आपण नोव्हेंबरला चालू करणार होते दिवाळी दिवशी, ते पोर्ट टॅक्सी चालू करा म्हणजे हा ट्रॅफिकचा प्रश्न आमचा सुटेल. जे 2022ला तुम्ही सनटेकला इमारत दिली आणि हॉस्पिटल चालू करणार होता, तो हॉस्पिटल तुम्ही चालू करा. हे 3 कामं तरी केली तरी भारतीय जनता पक्ष समाधान आहे. बाकी तुम्ही चिंता करू नका. या शहरामध्ये आता भारतीय जनता पक्ष सक्षम आहे शहराच्या विकासासाठी आणि आमच्या मागे देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आहे. म्हणजे नक्कीच आम्ही विकास करणार. आपण फक्त 3च कामं करा जे आपण सांगितले होते. हॉस्पिटलचं उद्घाटन आपण 2022ला केलं, ते अजून सुरू झालं नाही. बिल्डरचं काम सुरू झालं, ते कधी सुरू करणार ते सांगा.
2 आपण सांगितलेलं दिवाळीला पोर्ट टॅक्सी सुरू करणार म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न संपेल, म्हणजे हवेची टॅक्सी ती सुरू होणार आहे, ते किती तारखेला आपण सुरू करणार आहे ती माहिती आपण द्या. आणि ठाण्याचा रोड हा कधीपर्यंत पूर्ण होईल, म्हणजे रोड वाइंडिंग पासून हा ट्रॅफिक कधी, ह्या 3च गोष्ट सांगा, खूप आहे. आणि दुसरं, आपण नगरसेवक सारखं वागू नका. आपल्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी आहे, परिवहन खाता आपलं आहे. दर उठसूट आपण महापालिकेत येऊन एक नगरसेवकी जेवढं जात नाही तेवढं तुम्ही जातात, तुम्हाला काळजी आहे, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु आपली गरिमा आपण ठेवा. आपण परिवहन मंत्री आहेत, राज्याचे मंत्री आहेत, अख्खा दिवस मीरा भाईंदर महापालिकाच करणार, मग राज्याचं काय होईल? हे मी एक आमदार म्हणून, जबाबदार व्यक्ती म्हणून आपल्याला विचारतोय की आमदार आहे, आम्ही तुम्हाला मंत्री केलंय राज्य चालवायला, तिकडे तरी लक्ष द्या. आपल्याला 2 ठिकाणी, एक विरार वसईला आपल्याला प्रभारी केलं होतं आपल्या पक्षाने, तिकडे जागा निवडून आली 1. इकडे आपण स्वतंत्र नेतृत्वाखाली निवडणूक लढत, तिकडे जागा आली 3. ह्याचं चिंतन आपण करा. उगाच आता आरोप प्रति आरोप बंद करा. जे मी 3 कामं सांगितली हे करा, म्हणजे शहराचं भलं होईल. आणि उगाच इकडची तिकडची काहीतरी फसवणूक करू नका, लोकांना दिशाभूल करू नका. तुमचा महापालिकामध्ये कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. धन्यवाद. भाजपाची एखादी सत्ता आली आहे तर आता महापालिकेमध्ये कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी राहील? बघा, पहिला पण महापालिकेत एखादी सत्ता होती. भारतीय जनता पक्षाचा प्रायोरिटी जे आहे ते आहे की एकतर रिडेव्हलपमेंटचा प्रश्न सोडवणं, कारण की मोठ्या प्रमाणात लोकांना त्रस्त झालेल्या गेल्या 4 वर्षात, तो एक आहे. रस्त्याच्या खड्ड्याचा प्रश्न आहे आणि पिण्याचा पाणी, या गोष्टीला प्रायोरिटी राहतील. त्यानंतर जे आम्ही आमचं संकल्पनामा मांडलेला आहे त्याच्यावर करून एक एक करून हे सर्व कामं आम्ही करणार. एक बार पूरा हिंदी में नाही मराठी म्हणतो. असं आहे की पत्रकार परिषद जेव्हा आपण घेतो फक्त आरोप आणि प्रत्यारोपच आम्हाला ऐकायला मिळतात. असं काय आम्हाला ऐकायला मिळेल? विषय असा आहे की आरोप जो करणार आणि आम्ही प्रति आरोप नाही करत, आम्ही उत्तर देतोय. आम्ही प्रति आरोप केलं का त्यांचं काही, मी त्यांना सांगितलं हे 3 कामं मला करून द्या, हा आरोप आहे का? कारण त्यांनी कमिटमेंट केलं होतं, ते मागणी केली. महापालिकेमध्ये त्यांचा काय संबंध आहे मला सांगा, परिवहन मंत्रीचं काय संबंध आहे का? ते सन्मानपूर्वक त्यांचं विधानसभा क्षेत्रातली कामं असेल त्या, पण ते येऊन वारंवार काल पण आले, आता मी भ्रष्टाचारावर अंकुश ठेवेल. अरे तुम्ही भ्रष्टाचारी आहे म्हणून तुम्हाला जनतेने नकारलाय, आम्हाला थोडी नकारलाय, आम्हाला स्वीकारलंय. आणि स्वीकारल्यानंतर आम्ही या आता काम करू. पण तुम्ही दरवेळी येतात काही ना काही आरोप करून जातात. काल वेगळं काहीतरी वळण, काय जातीवाद, मराठी उत्तर भारतीय, कालपर्यंत तुम्ही उत्तर भारतीय करत होते, त्यावेळी वाटलं नाही, आज मराठी उत्तर भारतीय. अरे मी सुद्धा निवडून आला तर मला मराठी माणसाने मतं दिली आहेत ना, आणि सर्वात जास्त आमच्याकडे मराठी नगरसेवक आहेत ना, पहिलेही होते आजही आहेत ना. हे जातीवाद कधी जनतेने सुद्धा केलं नाही, लोकांनी सुद्धा केलं नाही. हे फक्त तुमचा पराभव झाला म्हणून काहीतरी तुम्ही मार्ग सोडतात. दुसरं, आपण जे सांगितलं होतं जातीवाद हिंदू मुस्लिम, हे छुपी युक्ती तुम्ही केली होती. तुम्हीच अभिमानाने सांगितलं मी भाईजान आहे, बजरंगी भाईजान आहे, आम्ही थोडी सांगितलं. छुपी युक्ती तुम्ही केली होती, आम्ही थोडी केली. आणि ज्यावेळी अंगावर आला तर कुठेतरी जातीवाद करायचं. खरं तर मला विचारलं तर मोठ्या मनाने त्यांनी स्वीकारला पाहिजे की जनतेने जे कोल दिलं आम्ही त्यांना स्वीकारू, आणि जो कोणी सत्तार बसला त्यांना आमचा पाठबळ राहील, त्यांना आम्ही मदत करू. ह्या शहरात हे तुमचं उत्तर असलं पाहिजे होतं. तुम्ही येऊन परत आरोपच करतात. एकदा जनतेने निर्णय दिल्यानंतर कोणी आरोप केला तर ते जनतेचा अपमान आहे. हे का आम्ही आरोप प्रति आरोप थोडी करतोय. मोठ्या मनाने आम्ही सुद्धा ज्यावेळी निवडणूक कधी पडतो, आम्ही समोरचा व्यक्ती निवडून त्याला शुभेच्छा देतो की आमची शुभेच्छा तुम्हाला, या शहराचा विकास तुमच्या हाताने व्हावा, हीच आमची शुभेच्छा. असे उत्तर असतात का? असं बोलतो की आपण आता आम्ही तुमचा भ्रष्टाचार काढू, आम्ही तुमचं असं कधी ऐकलंय का? आणि ते मंत्री आहे, आणि ते पण सत्तेतले मंत्री. एखाद्या विरोधकाने सांगितलं तरी समजते, पण त्यांनी हे समजायला पाहिजे की बोलताना आता आपण काय बोलतोय. इलेक्शन संपला, वादविवाद संपलं, तुम्ही तुमच्या कामाला लागा, आम्ही आमच्या कामाला लागू. इलेक्शन संपले सर, पण अजूनही जनता विचारत आहे, अजूनही पाणी चालू झालं नाहीये, पेट्रोल चालू झालं नाहीये, काय म्हणणार सर आपण? बघा, हे तुम्हाला सांगतो की आता महापौर बसल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी डे टू डे, कारण त्यांना बैठका लावायचा अधिकार आहे, सर्व अधिकाऱ्यांना जबाब विचारण्याचा अधिकार आहे. ते एकदा महापौर बसल्यानंतर तातडीने या बैठक घेतील आणि टाइम बाउंड कार्यक्रम सर्वांना देतील की हे कधी संपणार. आता असा पहिल्यासारखा चालणार नाही, कधी या आणि कधी जा. दे ऑल आर आन्सरेबल. आता ते सगळे आन्सरेबल आहेत. त्या दिशेने एकदा बॉडी घुसली की या बैठका घेऊन नंतर आम्ही तुमच्या समोर येऊ की ही आमची डेडलाईन आहे, ही आमची डेडलाईन आहे. काल मराठी एकीकरण समितीने
एक मिनिट थांबा. मराठी एकीकरण समितीने सांगितलंय काल की जर महापौर मराठी नाही केलं तर रस्त्यावरती रक्त सांडू. तर यावेळी मीरा भाईंदर मध्ये मराठी महापौर मिळणार आहे की नॉन मराठी, काय नेमकं? बघा असं आहे की अजून महापौरचं आरक्षण आलं नाहीये आणि हा पक्ष निर्णय घेईल. त्याने काय सांगितलं त्याच्यावर मी काय उत्तर द्यायला बांधील की नाहीये. माझा पक्षाचा जो निर्णय असेल तोच महापौर असेल. मीरा भाईंदर मानप्पा मराठी झालं मराठी मराठी झालं का मराठी झालं का साहेब, जेव्हा निवडणुकीचा काळ सुरू होता तेव्हा अनेक प्रेस कॉन्फरन्स आपल्या झाल्या आणि त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं प्रत्येक प्रेस कॉन्फरन्सला काही ना काही गोष्टी सांगितल्या. मी हे करणार आहे ते करणार आहे. एक उदाहरण सांगायचं झालं तर अँटी करप्शनची जी केस आहे ती कोणीतरी रोखली होती, ती पण चालू करू. मग अशा गोष्टी तुम्ही आता करणार आहात का? नाही मी ते नाही सांगितलं. मी हे सांगितलं होतं की ढोलेची अँटी करप्शनची इन्क्वायरी चालू आहे. त्यामध्ये मंत्रींसारखा सत्तेतला पत्र देतो की इन्क्वायरी बरोबर नाही. जी इन्क्वायरी मुख्यमंत्री लावतात हे एखादा मंत्री द्यायला पत्र द्यायच्यातलं मिनिंग काय समजायचं आम्ही. ती इन्क्वायरी तर चालूच आहे, ती काय बंद राहणार नाही कारण की मुख्यमंत्र्यांनी इन्क्वायरी लावलेली आहे, ती काय थांबणार नाही. आणि इन्क्वायरी मध्ये दूधचं दूध पाणी का पाणी होगा. शिवार गार्डन या शहराची वास्तू आहे. या शहरात ती परत मिळावी यासाठी महासभा आल्यानंतर जे काही निर्णय घेतले असतील त्यावर आम्ही शहानिशा करून त्याच्यावर या शहराला ती वास्तू परत मिळतील त्या दिशेने पाऊल उचलू. पालिकेतील भ्रष्टाचार अंकुश लावण्यासाठी ते दर महिन्याला लोक दरबार घेणार आहेत. बघा असं आहे की त्यांना त्या ठिकाणी दरबार घ्यायचा कुठला अधिकार नाही. ते काय पालकमंत्री नाहीये. त्या दाराचा वापर करायचा असेल ते शहरामध्ये रोज घ्या ना. आमचं काय म्हणणं आहे, आम्ही कुठे बोलतो रोज घ्या ना, काय फरक पडतो. तुम्ही टाउन पार्क मध्ये ते प्रोजेक्ट आहे टाउन पार्कचे त्यामध्ये तुम्ही युटर्न मारले. अरे मी कधी युटर्न मारलोय? मी सांगितलं होतं प्रेस कॉन्फरन्स मध्ये माझी बॉडी आहे तर पहिल्या सभामध्ये मी टाउन पार्क रिकामी करायसाठी ठराव करणार. अरे मी तर आज ही कमिश्नर अरे मैं मराठी में बोला, हिंदी में समझे नहीं. अरे अरे ऐसा है तुम्ही असं सांगितलं की आता बॉडी आल्यानंतर आयुक्तांनी काय केलं म्हणजे कागदपत्र तपासून टाउन पार्क परत महापालिकाचा नागरिकांना मिळतील त्या दिशेने निर्णय घेणार. खाली यही आप बोला नहीं कि फर्स्ट बोला कि सेकंड, इतना ही फर्क था. 100%. चलिए बघा आता शेवटी मी सगळं काय सभागृहातले निर्णय मी घेऊ शकत नाही. परंतु भारतीय जनता पक्षाच्या महापौर येतील, बॉडी येतील, ते निर्णय घेतील. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, या शहरातलं नेतृत्व करतो. माझे जे काही इनपुट असतील ते मी बॉडीला आणि महापौर मॅडम बोलतो. महापौर जो कोणी बसेल महापौर इस मीरा भाईंदर में अधिकतर मैडम ही रहे. अरे अधिकतर मैडम ही रहे ना. हाँ ऐसा है कल रिझर्वेशन आलं तर समजेल. तर ते महापौरकडे मांडून त्या दिशेला सर्वांना न्याय देऊ विषयाला असं मी सांगतो. परत एकदा सर्वांचा धन्यवाद.